श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 1 ते 30 नोव्हेंबर मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशीला नोव्हेंबर महिना कसा जाणार, तूळ राशीच्या जीवनात कोणते नवीन बदल घडणार, आर्थिक स्थिती कशी राहील, प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल की गैरसमज निर्माण होईल, करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील का, आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीला या महिन्यात काही नवीन बदल पाहायला मिळतील. हा महिना तुमच्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आणि व्यक्तिमत्वाला नवीन दिशा देण्याचा असेल. तुमच्यावर शुक्र ग्रहाची कृपा राहील, त्यामुळे कला, प्रेम, सौंदर्य व नातेसंबंध यामध्ये सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल. मात्र राहू शनीची स्थिती काही प्रसंगांमध्ये संयम आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देते. नोव्हेंबर महिना तुम्हाला विविध क्षेत्रात चांगले परिणाम देणारा ठरेल. आरोग्य. तूळ राशीच्या व्यक्तींना हा महिना आरोग्याबाबत थोडा सामान्य असेल. या काळात त्वचाविकार, सर्दी, खोकला किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नेहमी व्यायाम करा, आपला आहार संतुलित ठेवा, तसेच मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ध्यानधारणा करावी किंवा फिरायला जाण्याची सवय लावावी. 20 नोव्हेंबर नंतर तुमची मानसिक स्थिती स्थिर राहील आणि तुमची शारीरिक ऊर्जा वाढेल. या महिन्यात घराची जबाबदारी, नातेसंबंध आणि ऑफिसचे काम यांचा योग्य समतोल साधावा. तुमचे आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवन. तूळ राशीच्या व्यक्तींना हा महिना कुटुंबाच्या बाबतीत खास असेल. या काळात तुमच्या कुटुंबातील एकोपा आणि शांतता टिकून राहील. तुम्ही आपले कुटुंब जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका घ्याल. या महिन्यात घरातील व्यक्तींशी वाद टाळावा, विशेषतः आर्थिक किंवा मालमत्ता या विषयांवर. लहान मुलांचा आनंद आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात उत्साह वाढवेल. सामाजिक जीवनात तुमची प्रगती होईल. सामाजिक स्तरावर एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमातून सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमची प्रतिमा उजळेल. करिअर आणि व्यवसाय. तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात कार्यालयीन ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचा आणि सातत्याचा योग्य परिणाम दिसून येईल. तुमच्या कामात थोडी मंदी जाणवेल, पण 10 नोव्हेंबर नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळू शकते. नोकरदारांना चांगला लाभ होईल. पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरदारांना बदलीची संधी मिळेल. तसेच तूळ राशीच्या व्यावसायिकांना हा महिना लाभदायक परिणामांचा असेल. तुमचे काही महत्त्वाचे व्यवहार पूर्ण होतील. तुम्हाला नवीन ग्राहक मिळू शकतात. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. व्यवसायानिमित्त प्रवास होऊ शकतो, जो लाभदायक परिणामांचा असेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक बाबतीत स्पष्टता ठेवावी. कागदपत्रे व करार यांमध्ये घाई करू नये. आर्थिक स्थिती. तूळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत हा महिना सामान्य स्वरूपाचा असेल. तुम्हाला या महिन्यात चांगला आर्थिक लाभ होईल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. महिन्याच्या 15वड्यानंतर पैशांची आवक वाढेल. धनसंचयात वाढ होईल, पण महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. घर खर्च, वैद्यकीय खर्च असे खर्च होऊ शकतात. घरगुती खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास बचत होऊ शकते. ज्या व्यक्ती सरकारी किंवा कन्सल्टन्सी या क्षेत्रात काम करतात, त्यांना आर्थिकदृष्ट्या महिना लाभदायक ठरू शकतो. महिन्याच्या अखेरीस काही शुभ खर्च होऊ शकतात, जसे धार्मिक काम, धार्मिक प्रवास, कुटुंबियांसाठी भेटवस्तू असे खर्च होऊ शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन. तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना खूप रोमॅन्टिक जाईल. तुमच्या नात्यातील समज वाढेल. हा महिना मधुर भावनांचा आणि संवादाचा असेल. तुमच्यातील आकर्षण वाढेल. भावनांपेक्षा वास्तवाचा विचार करा. तुमच्या प्रेमाच्या नात्याला घरातून पाठिंबा मिळेल. अविवाहितांना एखादी व्यक्ती भेटू शकते. तुमचा विवाह जुळून येऊ शकतो.
तर काहींना जुन्या नात्याची पुनरावृत्ती दिसेल. पण निर्णय घेताना संयम ठेवा. तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल. जुन्या गैरसमजांवर तोडगा निघेल. जोडीदारासोबतचे नाते दृढ होईल. तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये आनंद वाढेल. दाम्पत्य जीवन सुखमय राहील. घरात एखादा उत्सव किंवा शुभकार्य होण्याची शक्यता आहे. उपाय: तूळ राशीच्या व्यक्तींनी नोव्हेंबर महिना सकारात्मक परिणामांचा जावा यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. दररोज ओम शन शनेश्वराय नमः आणि ओम शन शुक्राय नमः या मंत्रांचा जप करावा. गाईला गोड खाऊ घाला. शुक्रवारी पांढऱ्या कपड्यांचा वापर केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. प्रत्येक शुक्रवारी देवीची लक्ष्मीची उपासना करा. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना प्रगती आणि स्थिरतेचा असेल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल, पण शेवटचा आठवडा भरभराट घेऊन येईल. करिअर आणि नातेसंबंध या दोन्ही क्षेत्रात सकारात्मकता दिसेल. मानसिक शांती, सौंदर्य आणि प्रेम यांच्या शक्तीवर तुम्ही या महिन्यात अनेक गोष्टी साध्य करू शकाल. तुम्ही जर संयम, संतुलन आणि शांतता राखली तर नोव्हेंबर महिन्यात तुमच्या यशाचा पाया ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.